सर्वांचाच करा, पण कोणाला आपल्या मनात आणि घरात जागा द्यायची हे मात्र विचारपूर्वक ठरवा. कसं असतं ना मंडळी, काही लोक समाजामध्ये असे असतात की ज्यांना लांबूनच नमस्कार केलेला कधीही आपल्या आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी चांगलं असतं. निर्मळ माणसांना प्रत्येक माणसात देव दिसतो. प्रत्येक माणसात देव आहे हे नक्कीच, पण म्हणून कोणी वाघाला मिठी मारायला जात नाही, हे बरोबर आहे की नाही? नातेसंबंधांमध्ये सीमा आखणे म्हणजे अहंकार नव्हे, तर स्वतःचा आत्मसन्मान जपण्याचा एक भाग आहे. जर कोणाचा स्वभाव तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर त्याला बदलण्याचा अट्टाहास करू नका. स्वतःची दिशा बदला, जगणं सोपं होईल. जगातील सर्वच माणसं चांगली आहेत, फक्त काही माणसं आपल्यासाठी योग्य नसतात. त्यांना त्यांच्या वाटेवरून जाऊ द्यावं आणि तुम्ही तुमच्या वाटेनं चालावं. असं मी नाही तर तुकोबाराय म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की सध्या मी आता एक पुस्तक वाचते, तुकोबारायांचे 51 प्रेरणादायी जीवनसूत्रे. नवनाथ जगताप यांनी लिहिलेलं आहे. रुद्र पब्लिश हाऊस. म्हणजे हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कुठंही मिळेल. मला वाटतं आहे 200 रुपयाचं, 200-300 रुपयाचं हे पुस्तक आहे. पण एवढे छान सुविचार त्यामध्ये लिहिलेले आहेत, एवढी छान जीवनसूत्र त्यामध्ये लिहिलेले आहेत. आता AI चा जमाना आहे, तुम्हाला माहिती आहे AI मध्ये सहज काही उपलब्ध होतं. पण जेव्हा आपण अशा सिच्युएशनला असतो की खरंच आपली आयुष्यामध्ये कोणीतरी आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारं असावं, कुठल्याही परिस्थितीत आपण चुकतोय का, बरोबर आहे का, विचार करायला आपल्याला AI कधीच लावत नाही. कितीही विज्ञान पुढं गेलं ना, तरीसुद्धा माणसाच्या मेंदूवर परिणाम हा फक्त वाचनामुळेच होत असतो. माणसामध्ये बदल हा फक्त वाचनामुळेच होत असतो. तर म्हणूनच बघा, कधीही थोडंफार वाचन ठेवलेलं ना खरंच खूप चांगलं असतं. स्वतःमध्ये ना बदल निर्माण करण्याची एक वेगळीच ऊर्जा आपल्याला पुस्तकातून मिळत असते. म्हणून मग मी हे छान छान सुविचार जे आहेत ना ते तुमच्याबरोबर सुरुवातीला मग आता शेअर करायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातच आपली क्लिनिंगपासून झालेली आहे. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. आणि आता की नाही सध्या क्लिनिंग चालू आहे. आता आमच्या यात्रा जवळ येणार आहेत, जत्रा जवळ आलेली आहे, त्याचबरोबर गुढीपाडवासुद्धा जवळ आलेला आहे. तर रोज एक 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 क्लिनिंग करायला मी घेतलेलं आहे. मला वाटत होतं की हे टॉयलेट क्लिनिंगचं मी तुम्हाला दाखवू की नको दाखवू, पण मी मागच्या वेळेस मला आठवलं की मी बाथरूम क्लिनिंगचा जो व्हिडिओ अपलोड केला होता, मी कशा पद्धतीनं बाथरूम क्लिनिंग करते, तर हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं. तर चला म्हटलं आता टॉयलेटचं पण तुम्हाला मी दाखवते, जेणेकरून तुम्हालाही थोडीफार मदत होईल. तर व्हाईट कॅट नावाचं एक ॲसिड आहे. जर तुमच्या टॉयलेटमध्ये खूप सारे एकदम जिद्दी क्षाराचे डाग जर असतील तर ते तुम्ही थोडंसं अर्धा मगामध्ये मिक्स करून ते ॲसिड एकदम कोरडं बाथरूम करून घ्यायचं आणि मग त्या डागांवर टाकायचं आहे. इझिली सगळे हट्टी डाग निघून जातात बरं का. पण आता मी कसं वरच्यावर क्लिनिंग करते, थोडेफारच आहेत डाग. आता सध्या दुर्लक्ष झालेलं आहे माझं, एकदम इकडचा तिकडचा लोड पडला की मग थोडंसं दुर्लक्ष होतं. मग 2 दिवसातनं एकदा असं मी क्लिनिंग करते टॉयलेटचं. पण पूर्ण डीप क्लीनना मी आठवड्यातनं एकदा करते, दर रविवारी. बाथरूमही आणि टॉयलेटही वरच्यावर क्लिनिंग करत असते. तर ते 2 दिवसातनं एकदा. तर असं होतं कधी कधी 3 दिवसही होतात. कसं कामाच्या नादात काही लक्षात राहत नाही किंवा लक्षात राहत नाही असं वाटतं स्वच्छही नको करायला, असं होतं. पण आज ना मी पूर्ण टॉयलेट पूर्ण डीप क्लीन केलेलं आहे. म्हणजे अगदी खिडक्या बिडक्या एकदम इतकं स्वच्छ केलं होतं ना, सगळी धूळ वगैरे. आणि ना आमचं टॉयलेट असं एका बाजूला आहे आणि पलीकडे की नाही डोंगरच आहे, म्हणजे अजिबात घरं वगैरे नाही, अशी मोकळी जागा आहे बघा. तर बाथरूममधून किती छान व्ह्यू दिसतो आणि रस्ताच आहे कडेला. तर सगळी धूळ की नाही त्या बाथरूमच्या आणि टॉयलेटच्या काचांवर येऊन बसते आणि मग असा अंधार दिसायला लागतो. कधीही टॉयलेटच्या बाथरूमच्या खिडक्या एकदम क्लीन असतील का नाही, भरपूर सारा उजेड, भरपूर सारा प्रकाश तुमच्या टॉयलेट बाथरूममध्ये येतो. आणि मी कुठल्याही प्रकारचं बघा असं वासाचं लिक्विड ते ओडोनेल वगैरे काय काय येतं बघा बाथरूममध्ये, अजिबात मी तसलं काही वापरत नाही. तरीसुद्धा आमचं टॉयलेट एकदम क्लीन आणि हवेशीर असल्यामुळं ना अजिबात वास वगैरे काही नाही ना, आपण क्लीनच ठेवतो. तसं मी पूर्ण टाईल्स वगैरे छान घासून काढलेल्या आहेत आणि एकदम म्हणजे सगळं नैसर्गिकच असं, ते सुवासिक पण नाही आणि असा घाण असा कसला वास पण येत नाही, एकदमच
असं स्वच्छ आहे आणि म्हणजे कुठलाही फ्रेग्रन्स वगैरे मी ठेवत नाही टॉयलेटमध्ये असं वासाचं, असं एकदम नॅचरली क्लीन असतं. तर चला आता इकडे हा सिंक वगैरे पण धुवून घेतलं ना, अशा पद्धतीनं पूर्ण आज मी घासून पुसून ते टॉयलेट ना एकदम स्वच्छ क्लीन केलं होतं. आणि त्यानंतर मग मी इकडं घरसुद्धा आवरून घेतलं होतं. पण थोड्याच वेळात या मुलांनी पसारा केला होता. तर झालं काय ते मी सांगते. कधीही असं घर टकाटक क्लीन असेल ना की किती भारी वाटतं, किती मन शांती म्हणजे एक मनाला अशी वाटते. काय स्केटिंग त्याचा आनंद बघा ना. हा, कुणी ऑर्डर केलं होतं? पप्पा. मला तर खोटी ऑर्डर असं वाटत होतं. पप्पा उगाचच तुला खोटं बोलतोय. अरे हो हो हो, पडशील. गेट कार लावलं नाही. पण आता ते पप्पा तुला घालून देणार आहे का बघ. जा आयुष, देवा गेट लाव. सावकाशी ये, सावकाशी ये. त्याचे एक पैसे आणलेस का? हो, अजून 300 दे का? फी देतो. देवा त्याचं खाऊ नको, त्याचं खाऊ नको. खाऊ दे की मी काच खाल्ला नाही. अरे कोण देत त्याला? बरं खाऊ दे, खाऊ दे. कापलं ते मला तुम्ही दिलंच नाही. हा, अरे गप्पा गप्पा खाल्लंस की त्याचं का त्याला फळ खाल्ली. दाखव कुठं कापलंय. हावरा म्हणा किती काय बसतो. खोटं बोलायचं कसं तर धडधडीत असं हे आयुषकडनं शिकायचं. खरं सांगू का, आल्या आल्या स्कूलमधनं आता मुलं भुकेली असतील म्हणून मी तयारच असते. आणि आता हे कलिंगड मी सगळ्यांना कापून ठेवलं होतं आणि त्याने 2 खाल्लं होतं तरीसुद्धा त्याचं खाऊन तो देवांशचं खातोय. म्हणजे हे नेहमीचंच झालेलं आहे की त्याला देवांशचं खायचंच असतं, मग त्याला खायला मिळत नाही म्हणूनच हे सगळं. आणि सरळ म्हणणार मम्मी मी काहीच खाल्लं नाही, असं तसं असं असतं. धडधडीत खोटं बोलतो आयुष. त्याचं तो खाऊन दुसऱ्याचं पण खातो आणि बऱ्याचदा माझं पण खाऊन टाकतो, असं असतं. खरं ह्या गोष्टी नाही शेअर करायला पाहिजे की करायला पाहिजे मला काही नाही, पण असू द्या, तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणून मी तुमच्याबरोबर प्रत्येकच गोष्ट शेअर करते. किचन वगैरे क्लीन केलं आणि इथं की नाही त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी स्केटिंगचं शूज ऑर्डर केले होते. आता हे स्केटिंगचे शूज घालून तो कुठं जाणार आहे काय माहिती. आमच्या तिकडं तर सगळे खड्डेच आहे सगळ्या रोडवर आणि घरामध्ये आहेत तर ते फर्निचर आहे. आता कुठं धडकला फुटलं काय तर असं आहे बघा. पण आनंद किती होता मुलांच्या चेहऱ्यावर, खूप सारा आनंद बघून की नाही खरंच खूप भारी वाटतं. चला तर मग कामं पटपट आटपली. आणि काल ना मी स्किनच्या डॉक्टरांकडे गेले होते. थोडंसं इथं जरा व्हाईट असं हे म्हणजे अशा हाताला असं थोडंसं व्हाईट तुम्हाला दिसत असेल तर असे डाग उठत होते ना, मग म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते. पण झालं असं की डॉक्टरांनी मला आहे ना म्हणजे विटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये कमी असलं की असे डाग आपल्याला पांढरे उठतात आणि पावसाळ्यामध्ये ते जास्त प्रमाणात दिसतात. कारण पावसाळ्यामध्ये ना सूर्यप्रकाश जास्त नसतो. तर रोज सकाळी लवकर उठून मला ना कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये त्यांनी उभं राहायला सांगितलेलं आहे. एक 10 ते 15 मिनटं उभं राहायला सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर काही गोळ्या औषधं दिल्यात. आता मी जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला गेले स्किनवरची बरं का, तर त्यांनी मला सांगितलं की इथं बघा, इथं असं, इथं तुम्हाला इथं दिसतंय, परत इथं ह्या बाजूला. आता मी कुठल्याही प्रकारचा फिल्टर इथं वापरलेला नाही आहे. एकदम क्लिअर अशी माझी ही स्किन तुम्हाला दिसते. आणि तुम्हाला इथे डाग पण दिसतच असणार आहेत. आणि स्किन बघा म्हणजे गालावरची बघा आणि इकडची. तर तुम्हाला इथं काळे डाग दिसत आहेत का? कोणाकोणाला इथं काळे डाग दिसत आहेत, कारण कुठलंच मी फिल्टर वापरलेलं नाही आहे. तर इथं मला वांग येतोय का? कारण मला तर मी आरशात बघितल्यानंतर मला दिसत नाही की मला वांग आहे किंवा इथं काळे डाग आहेत. तर तुम्हाला कोणाला दिसतंय का मला नक्की कमेंट करून सांगा. त्यांनी मला आहे ना त्यासाठी B12चे 5 इंजेक्शन्स घ्यायला सांगितले, जेणेकरून आपलं जी म्हणजे त्वचा जी आहे कुठं काळपट डाग जे पडलेले आहे, डाग नाही स्पेशली वांग, जेव्हा ज्या लेडीजला येतो त्या लेडीजमध्ये की नाही B12 कमी असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर B12 कमी असावं कदाचित आणि डी विटॅमिन. तर ते सगळं भरून काढायचं असेल तर आपल्याला योग्य आहार घेणं गरजेचं आहे, जे की आपल्याला नाही जमत. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, ज्या म्हणजे जे पदार्थ तेच आपण खातो, जे आवडत नाही ते खात नाही. मग त्यातून आपल्याला काही मिळतंय का हे आपण बघत नाही. तर असं होतं.
तर चला, आजही सुद्धा बऱ्यापैकी भरपूर कामं झालीत. रेसिपी काही तुमच्याबरोबर शेअर केली नाही. एकदा मी डी मार्टमध्ये गेले होते तर व्हिडिओ शूट नाही केला, पण भरपूर सारी खरेदी केली. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आता देवांश आलेला आहे स्कूलमधून आणि त्याने ना छान छान आता उन्हाळ्यासाठी मी त्याच्यासाठी कपडे खरेदी केलेले आहेत. डी मार्टमध्ये खूप छान मिळतात आणि ते सुद्धा दाखवते. आणि हे एक बकेट अशी आहे बघा, ही मला बसलेली आहे 599ला, जी की बघा एवढी मोठी अशी ही अशी. तर हे मी कशासाठी घेतलेली आहे बकेट, धुतलेले जे कपडे आहेत ना ते असेच पडून असतात इकडं तिकडं, म्हणजे हे बघा अशी बेडवर, तर ते ठेवण्यासाठी मी ही बकेट ह्या बकेटचा वापर करणार आहे. म्हणजे जेव्हा कधी वेळ मिळेल तर तेव्हा मग घडी घालून ठेवा. तर आत्ता उन्हाळ्याचे दिवस चालू होतील आणि मुलांना सुट्ट्या लागतील. तर मुलांना आहे की नाही, आता कसं शाळा चालू असली की मुलं दिवसभर युनिफॉर्ममध्ये असतात, पण सुट्ट्या लागल्या नाही की मुलांना घरातलीच कपडे घालावे लागतात. मग डी मार्टमध्ये खूप छान कपडे मिळतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घालण्यासाठी 150-150 रुपयाला खूप छान छान टी शर्ट, चांगल्या क्वालिटीचे बरं का, कापडसुद्धा खूप छान असतं. आणि हाफ पॅन्ट म्हणजे बरमुडेसुद्धा मिळतात. म्हणून मग मी डी मार्टमधून 1-2-3 जोड ते घेऊन आले होते. आणि हे बकेट आणि बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या वस्तू आणल्या होत्या, पण त्या मी जागच्या जागी ठेवून दिल्या, त्यामुळे मला ते काही शेअर करता आल्या नाही तुमच्याबरोबर. तर हे असं व्यवस्थित घर नीटनेटकं असलं ना की, आणि बकेट काय होतं, कपडे इकडं तिकडं कोणीही गेस्ट अचानक येतं ना तर इथं तिथं पडून असतात. म्हणून मग आता ह्या बकेटचा बऱ्यापैकी छान वापर होणार आहे. त्या बकेटमध्ये असतील ना कपडे तर काही अस्ताव्यस्त दिसत पण नाही, घर खूप छान दिसतं. आणि एकदम मस्तपैकी एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित बसते ती बकेट, वेगळं असं काही वाटत नाही. तर बघा, आणि किडामुंगी पण जात नाही कपड्यांमध्ये. तर हा व्हिडिओ मी संडेला शूट केला होता संध्याकाळी. हे दोन्ही ड्रॉवर ना इतके अस्ताव्यस्त कचरा इतका पडला होता ना त्यामध्ये. तर चला म्हटलं आता एक एक करून, जसं मी एक एक पार्ट आता स्वच्छ करते, जसं माझ्या हाताला येईल तसं, जसं मला वेळ मिळेल तसं. तर एवढी सगळी घाण होती ना त्या ड्रॉवरमध्ये, क्रेयॉन, स्केच पेन आणि हे जितकं सारं हाताला खेळणी छोटी छोटी जी किंडर जॉयमध्ये मिळतात ती, इतकं त्यांनी गच्च ड्रॉवर भरला होता की तो पुढे पण सरकत नव्हता आणि मागे पण सरकत नव्हता, इतका गच्च तो ड्रॉवर भरला होता. मग मी ते सगळे दोन्ही ड्रॉवर मोकळे केले आणि चला मग म्हटलं व्यवस्थित ठेवूयात. खूप सारे आता छोट्याशा सुपलीने ना तो ड्रॉवर झाडून घेतलेला आहे, छान पुसून घेतलेला आहे रुमाल. पलीकडच्या ड्रॉवरची पण अवस्था अशीच झाली होती काहीशी. आणि तिकडे ना त्या पलीकडच्या ड्रॉवरमध्ये मी स्क्रूड्रायव्हर, नट, स्क्रू आणि पकड वगैरे जे काही आहे, म्हणजे फिटिंगसाठी, नट फिटिंगसाठी म्हणा किंवा कशासाठी लागणारे साहित्य, हे सगळं एका बाजूला ठेवते इकडच्या ड्रॉवरमध्ये. अलीकडच्या ड्रॉवरमध्ये ना आरसा असल्यामुळे तिथं मग मी माझा कंगवा वगैरे, नेलपेंट वगैरे अशा छोट्या मोठ्या वस्तू लागणाऱ्या जे आहेत, जे की सनस्क्रीन वगैरे, ते सगळं ठेवून देत असते असं व्यवस्थित. फेसवॉश वगैरे आहेत, साबण, काही औषधं आहेत, तर हे असं ठेवून दिलेलं आहे, जे की मला पटकन हाताशी माझ्या लागतं. कानातले वगैरे आहे पडलेलं आहे असं छान मोकळं. आणि मग त्यानंतर मी आले मार्केटमध्ये. दोन्ही ड्रॉवर क्लीन केल्यानंतर आता एक एक पार्ट असा क्लीन करायला घेतलेला आहे, म्हणजे जसं मला वेळ मिळेल तसं दिवसभरातून. तर आत्ता ना मार्केटमध्ये आलो होतो आम्ही, बाजार समितीमध्ये. बऱ्याच ताईंनी, बऱ्याच जणांनी ना आपल्याला कांदा लसूण मसाल्याचे जे पैसे आहेत ते सोडलेले आहेत. आणि लवकरात लवकर मी आता कांदा लसूण मसाला तयार करायला घेणार आहे. लगेच एका दिवसात कांदा लसूण मसाला तयार होत नाही. आता त्यासाठीच मी इथं बाजार समितीमध्ये, म्हणजे आमची मोठी मंडई आहे वाईची बाजार समितीची, तर सगळे शेतकरी माल द्यायला येतात. आणि मग इथून भाजीपाला डायरेक्ट खरेदी केला जातो. म्हणजे मार्केटमध्ये जे बसतात ना व्यापारी, ते सुद्धा इथूनच माल घेऊन जातात. होलसेलमध्ये इथं मिळतं बरं का. आणि मग इथं बघा लिंब पण त्याच दरामध्ये आहेत, 40 रुपये पावशेर. तुमच्याकडे कसे आहेत? आता उन्हाळा चालू झालेला आहे. तर इथं मग मी लिंबसुद्धा घेतली. आणि मी लसूण बघायला आले होते, जेणेकरून आपल्याला एकदम इथं 1-2 किलो सोललेला लसूण मिळतो, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. देवांशला घेऊन आले होते आणि देवांशचं बघा काय चाललेलं आहे. काही पार्सल होते ते दिली आणि मग आता निघालो घरी. तर काय काय घेतलेलं आहे, एकदा का मार्केटमध्ये आलो ना की मग किराणा मालसुद्धा थोडाफार होता तो घेतला.
दिव्याचं तेल वगैरे. आणि सध्या ना तेल आणि सिलेंडर मिळतच नाही आहे बरं का. तर आम्हाला पण जेमिनी सोयाबीनचं तेलाचा डबा पाहिजे होता. तेच तेल मी ना लाल तिखट कांदा लसूण मसाला मिसळण्यासाठी वापरते. मी इकडचं तिकडचं किंवा कमी दर्जाचं तेल वापरत नाही. आम्ही जो बनवतो मसाला, आम्ही जो खातो तेच मी तुम्हाला देते. क्वालिटी एकदम एक नंबर असते बरं का, घरच्यासारखी. त्यामुळे असं नाही की कमी दर्जाचं वापरलं आहे मिळालं नाही म्हणून असं नाही. असं मी कधीच करणार नाही. हा बिझनेस मी खूप जास्त ग्रो करणार आहे, पण मी ना क्वालिटी आणि क्वांटिटी एक वेळेस मी तुम्हाला म्हणजे कमी देईन, पण क्वालिटी एक नंबर देईन बरं का. तर असं इथं आयुष्या हाताला काहीतरी लागलं होतं आणि त्याची माझी अशी मस्ती चालूच असते. म्हणजे तो सगळ्यांबरोबरच मस्ती करतो. आणि इथं मी ना आता उन्हाळी कामाचं साहित्य म्हणजे सामान किराणा माल भरून घेऊन आलेले आहे. तुम्ही म्हणताय उन्हाळी कामाच्या रेसिपी ताई शेअर करा उन्हाळी काम, तर आता करणार आहे लवकरच, पण पाडव्यानंतर बरं का. आता जर समजा आपल्याकडं कांदा लसूण मसाल्याचं काम नसतं मला, तर मी कधीच उन्हाळी रेसिपी माझ्या झाल्यासुद्धा असत्या. पण आता तो पण गोंधळ चालू झालेला आहे. ह्यांना ना तुरटी काढलेली आहे आणि त्याच्या लहान भावाला देवांशला म्हणतोय खा खा खडीसाखर आहे खडीसाखर आहे. अशी काहीतरी गंमत चाललेली असते मुलांची. आणि दाबली एवढे जोरात त्यांनी तुरटी त्याच्या तोंडामध्ये, त्याचा दात बिचाराचा हलायला लागला देवांशचा. तर असं असतं बघा. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासाठी ह्याला काय एवढी मजा येते आयुषला, त्याच्या तोंडावरची त्याला एक्सप्रेशन्स बघायचे होते की तुरटी कशी असते किंवा कशी लागते. तुरटी मी आणलेली आहे बटाट्याचा खीस वगैरे वेफर्ससाठी. तर असं चाललेलं असते दोघांची मस्ती. तर चला मग आता या व्हिडिओचा मी शेवट इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. ब्लॉग जर आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा.